नमस्कार. मी भानुदास खोंड. आजचा विषय एक मुलांबद्दल आहे. शाळा चालू झालेल्या आहेत, नंबर एक. आणि खास करून सकाळच्या शाळा, ज्या काही मुलांच्या शाळा इतक्या लवकर असतात की ते 6:30लाच खाली उभे असतात. तर माझं एक म्हणणं आहे त्यांच्या आई वडिलांना की आपल्या मुलांच्या शाळा जर लवकर असतील तर कृपया त्यांच्या झोपा पूर्ण होऊ द्या. काय होतं, आपण आपल्या कामाच्या त्रासामुळे त्यांची शाळा लवकर त्यांना आवरून सोडायचा प्रयत्न करतो, हाणून मारून त्यांना तयार करतो. तर कृपया असं करू नका, असं माझं म्हणणं आहे. नंबर 2, आपल्या मुलांच्या ज्या बॅगा असतात, सॅक, त्याच्यावरती ते माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शाळेने जर असा वर्गामध्ये समजा 50 मुलं आहेत तर 50 मुलांचे 50 विषय, जे 7 विषय असतात एका मुलाचे, किंवा 6-7 विषय जे असतील ते, ती पुस्तकं किमान जर आपल्या वर्गात ठेवली तर त्याचं वजन कमी होईल. त्याचं वजन कमी झालं तर त्याच्या बॅगमध्ये तेवढं वजन कमी होईल. कृपया ही माझा एक विचार करावा या गोष्टीचा. मी शाळेला पत्र पण लिहिलंय, वाटलं मी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहीन आणि मी हे करू शकतो. होतं काय, आपल्या मुलांच्या एवढ्याशा मेंदूवरती, एवढ्याशा त्या काना त्यांचा एवढासा, त्याच्यावरती आपण एवढा लोड टाकायचा हे चुकीचं आहे असं मला वाटतं. तर कृपया हे आम्ही भोगले, हे आमच्या मुलांना नको भोगायला, म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. कृपया याचा कुठला याचा काही हे लावू नये. कारण आपण आपल्या पुढच्या भविष्याची मुलं जी पाहत असतो त्यांचं वजन बघा, बॅगांचं किती असतं किती नाही, याच्यावरती जर ठरलं तर नीट विचार करा. जर ती पुस्तकं वर्गातच त्यांना मिळाली, फक्त वह्या त्यांच्या अभ्यासाची घेतल्या, तर निम्म वजन कमी होतंय. किंवा तुम्ही तुमच्या मुलाची सॅक, वही, ती बॅग एकदा उचलून बघा किती वजनाची असते. कारण प्रत्येक मुलगा ताकदवर नसतो एवढा की जेणेकरून एवढी मोठी बॅग तो खांद्यावर घेऊन जाऊ शकेल. तर कृपया ही माझी विनंती सगळ्यांनी मान्य करावी अशी माझी विनंती आहे. थँक्यू.